आणि बातमी अंबरनाथमधून आहे। अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक 4 यांच्या कार्यालयावरती अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या अज्ञात 2 व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांना गोळीबार करणाऱ्यांचं नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलेला आहे। नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलंय। दरम्यान आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभाही होणार आहे। त्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे। 2 अज्ञातांनी कार्यालयावरती गोळीबार केला। दुचाकीवरून हे दोघं जण आले। दोघांनीही हेल्मेट घातलेलं होतं, त्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये। 3 ते 4 राऊंड्स त्यांनी फायर केले आणि त्यानंतर ते पसार झाले। दरम्यान त्यांचा पाठलाग करण्यासाठी काही कार्यकर्ते बाहेर देखील आले, पण त्यांना पकडू शकले नाहीत। दरम्यान ज्या दोघांनी गोळीबार केला त्यांची नावं पोलिसांना सांगितली गेली आहेत, तरी सुद्धा त्या दोघांवरती गुन्हा दाखल होत नाहीये। पोलिसांनी अज्ञातांविरोधात 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि याच्या निषेधार्थ अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर काल कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।